सो मित्रांनो, आपल्या समोर जो बैल आहे हा रुस्तम हिंद केसरी मैदानात फायनलला राहिलेला जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर बैल आहे आणि आपण ओळख करून घ्या। दादा, आपलं नाव काय? माझं नाव निलेश गावण, उरणपोरी। उरणपोरी या बैलाची खासियत काय दादा? खासियत म्हणजे आपल्या दावणीला चांगलेच बैल आले आणि चांगलेच नंबर मध्ये जात। त्या दिवशी 3 दिवसापूर्वी त्याने आदत भारत केसरी मध्ये 1 नंबर केला। आता या मैदान त्याला पैरा कोण असणार आहे? काय गुपित आहे? काय या मैदान पैरा हाय आपल्याला माहिती आहे, पण थोडं गुपित आहे। गुपित आहे दादा। आता पहिले कसं पैरे समजले जायचे आणि आता असं झालंय की मैदानात ना पैरा आपल्याला समजते की हाय, पण जेव्हा मैदानात बैल येतो तेव्हा पैरा वेगळा असतो। या मागचं कारण काय दादा? कारण म्हणजे कसं असतं, लोक आपल्याला 10 लोक विचारत असतात का बाबा आज पैरा कुठला म्हणजे आपली विचारपूस करत असतात ते लोक का बाबा पैरा कुठला। आपण त्याला सांगण्यापेक्षा जेव्हा बैल समोर उतरेल त्याच्यासोबत कोणता बैल पडणार ती पब्लिक बघणारच आहे, तिथे प्रेक्षक तर बघणारच आहे तिथे। सुंदरच्या आता या पुसेगावच्या मैदानात येण्यापूर्वी कोणत्या मैदानात सुंदर होता आणि तेव्हा फायनलला किंवा गट पास केले होते का त्यांनी? भारत केसरी मध्ये आपली गाडी 2 नंबरला लागली। आता 3 दिवसापूर्वी आदत भारत केसरी झाला, तिथं आपली गाडी 1 नंबर केला। रुस्तम हिंद केसरीला 4 नंबरला गाडी उतरली, बाकी असे चालूच होते। म्हणजे तो गट पास करतच असतो सुंदर, फायनललाच आहे। पुसेगावचा मैदान हा खूप मोठा मैदान आणि हिंद केसरीचा जिथून सुरुवात होते तर या मैदानापासून सुरुवात होते। या मैदानाबद्दल काय बोलू शकता दादा? मैदान म्हणजे सेवागिरीच्या देवाच्या नावाने मैदान आहे आणि प्रसिद्ध जुना काळातलं मैदान आहे आणि पारंपरिक मैदान अजून चालू आहे। असंच पारंपरिक मैदान चालू राहिली तर आज नवीन पिढीची या युवा पिढी उतरलेली आहे, त्यांना एक जोश जल्लोष वाटेल आणि प्रत्येक पोरगा एक बैल घेणार आणि त्याच्या घरासमोर बैल राहणार आणि संस्कृती आहे ही आपली महाराष्ट्राची ही चालू राहणार। आणि दादा मला वाटतं 1000हून अधिक गाड्यांची नोंद झाली। किती झाली? 1000 नोंद झाली। मग काय वाटतं 1000 गाड्या म्हणजे आजच्या दिवशीच हा कार्यक्रम उरकेल का दुसरा दिवस जाईल? हो, सगळं लवकर चालू झाली हा तर आजच्या दिवसात उरकेल, नाहीतर दुसरा दिवस उजाडेल। नियोजन कसं असणार आहे इथलं? नियोजन आता त्याही चांगलं नियोजन केलेलं आहे, त्यामध्ये पटपीट चांगले केलेले, फाट्याबिट्या चांगले आहेत आणि लवकरात लवकर जर गट झाले तर मग लवकरच मैदान होणार। आणि आपल्या सुंदर बैलाला सराव कसा असतो? त्याला प्रॅक्टिस त्याचे खाणं कसं असतं? खाणं म्हणजे उडीद डाळ, पेंड आणि आपला वाडा। आणि सराव काय दिलं? प्रॅक्टिस काय केली जाते मैदानात येण्यापूर्वी? चालू असताना प्रॅक्टिस याची गरजच नाही पडत, गरजच नाही। आणि मग दिवसाला कसं काढता तुम्ही? 1 दिवस आड का आठवड्यातून? 8 दिवसानंतर काढता। सुंदर सोबत आज पैरा गुपित आहे तुम्ही सांगितलं दादा। आता एक महत्वाचा प्रश्न आहे की भरपूर जणांना तो प्रॉब्लेम येतो की वायदी, आणि वायदीवरती आपल्याला आज बोलायचं। वायदी बद्दल आपण कधी वायदी घेता की देता? आम्ही कधी वायदी घेतली नाही, जे आपला वाटलं चांगला पायरा तर त्याच्यावरच पायरा करतो। मग वायदी कधी बंद होईल दादा? वाटतं का बंद होईल? कारण वायदीमुळे काय होतं, बऱ्याच जणांचं म्हणजे गरीबाची जी बैल आहेत ती पळणारी असतात तर त्याच्यामुळे त्यांना वायदी म्हणजे त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात वायदी देण्यासाठी। वायदी घेणारे पण लोक आहेत, असं नाही बोलत मी। काय गरीब लोकांचं नुकसान आहे त्याच्यात, ज्याची गरीबाची पहिलं पाळणारी असतात ना ती तिथं झालेली असतात, त्याच्याकडे पैसा नसणार, 1000 रुपये त्याला प्रवेश फी असं 1000 रुपये द्यायचे, म्हणजे त्या पद्धतीने तो इथे पहिल पळवला येणार। दादा, इथे आपल्या सुंदर बैलाला कधी वायदी देण्याची वेळ आली का? आधी नाही, त्याला वायदी त्याला मागणी आली, त्याला दुसरं काही मागणी आली का आम्हाला पाहिजे। गेल्या वर्षी हा या विषयामध्ये गट पास केला होता, हिंदी केसरी तेव्हा झाला होता तो गेल्या वर्षी आदत मध्येच। इथे गेल्या वर्षी त्यातून गट पास केला होता। हा सुंदर बैल आपण कुठून खरेदी केलाय तर घरच्याच गायीचं आहे? हा जीवन सांगोल्यातून जीवन आणलेला, तिथून मग तुमच्याकडे आले, तुमच्या दावणीला। हा कोणाच्या नावाने धावला जातो दादा? माझ्या दिनेश हरिचंद्र गावण। दिनेश हरिश्चंद्र गावण, उरणबोरी। दादा, या बैलाला खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काय बघितलं आणि कितीला बैल खरेदी केला होता? हा बैल खरेदी करताना मी आतापर्यंत जीवन ड्रायव्हरवरून 8 ते 10 बैल घेतली, मी कधीच बैल बघायला येत नाही। त्याचे माझे घरचे रिलेशन आहेत, त्याला वस्तू चांगली वाटते का तुम्हाला फोन करेल, चांगली वस्तू आपल्याला ठेवा। आणि दादा, जीवन ड्रायव्हर दादांच्या दावणीला तर चांगलेच बैल तयार होतात, तर आता याच्या सारखा आता हा आपल्या दावणीला आहे, अजून कोणता बैल आहे का? अजून पक्षी आहे, सरळ आहे, बल्ली आहे। मग कधी घरचा साज धावलाय का एकत्र? घरचा साज पळालेला आपल्या नागटाण्याच्या मैदानात 1 नंबर केला। कुठल्या मैदानात? नागटाण्याच्या मैदानाला। कोणता सुंदर सोबत कोणता पैरा? सुंदर ना आपली दुसरी घरची गाडी पळाली आणि पक्ष। आणि गेल्या वर्षी पुशेगावच्या मैदानाला
पक्षा फायनलला होता आणि 4 गाड्या लॉबी खाल्या म्हणून दुसऱ्या गाडीला नंबर लागला. मग आपल्या सुंदर गाडीला नेहमी ड्रायव्हर कोण असतो, चालक कोण असतो? चालक आता बबलू ड्रायव्हर आहे, प्रशांत ड्रायव्हर आहे, बाळू ड्रायव्हर आहे, अनिल ड्रायव्हर आहे. आज कोण आहे? आता इथे गेलो हजर असेल ती पर्शन ड्रायव्हर किंवा म्हणजे असं फिक्स नसतो, जो हाजीर असेल ते- 2-3 ड्रायव्हर फिक्स असतात. 2 ड्रायव्हर तर फिक्स बबलू ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हर आणि अच्युत. आणि मग दादा हा जेव्हा गटावरती जातो, जेव्हा आपला कोणताही ड्रायव्हर असतो, तर त्याला काय वाटतं, म्हणजे याचा पल कसा आहे, कोणत्या साईडने पलतो हा? दोन्ही साईडून कुठून मागं, 4 खांदी आहे, म्हणजे कुठून आतून बाहेरून कुठून मागं, दोन्ही खांदी आतून आगला दोन्ही खांदी. सुंदर बैलाचं वय किती आहे? आता सरासरी आता दुसरा. वाजता आणि तुम्ही मला वाटतं सांगितलं नाही, याची खरेदी कितीला केली होती दादा? ती खरेदी केली जाते काय आपली याच्यामध्ये आपल्याला ते बर्थडे गिफ्ट सारखंच आहे आपलं. 30-32 हजार. काय म्हणता? हो तर काय, म्हणजे ते नातं होतं तुमचं म्हणून असं मैत्रीपूर्ण. सो खूप म्हणजे चांगली खरेदी झाली आणि स्वस्तात मला वाटतं खरेदी झाली, कारण त्याची कारकिर्दी खूप छान आहे. दादा त्याची कहाणी सांगितलं तुम्ही चकित होणार. हा वासू जीवनडावनी कराडमध्ये 38,000-40,000 विकला होता, तर त्याने तो घेतला नाही, रिटर्न पाठवला. ती बारीक आहे म्हणून त्यानंतर तो आपण ठेवला वासू. दादा सुंदर सारखा अजून कोणत्या दावणीला बल यावा असं वाटतं, तुम्हाला वाटतं का? आमच्या दावणीला असं आहे, जो वासू गेलो तो पळणारच. आणि 2 वासू छोटे आहेत, ते आता म्हणजे 7-7 महिन्याचे असते वासू. मग आणि हा बिनजोडला कधी धावलाय? बिनजोडला कुठे कुठे केले आणि शर्यती? बिनजोडला आता सासवडला केल्या, आपल्या मुंबईला 1-2 केल्या. मुंबईला कधी आले होते? मुंबई गेल्या कुठे कुठल्या मैदानात? काय बोनवलीच्या अड्ड्यात. मग आता या वर्षी काय मुंबईला याल की नाही? कुशेगावसाठी थांबलोय आता. आम्ही मुंबईला आता मुंबईला नाही. मुंबईला जायचं. अच्छा, 26 जानेवारीचा अड्डा असतो मुंबईला देसाई. देसाईला. तिथे आपल्याला हा दिसेल 26 जानेवारीला. आणि मग ओवल्याला सुद्धा अड्डा आहे, 24ला तिथे पण दिसेल. म्हणजे तो 1 आठवडा मुंबईमध्येच राहणार आहे. मुंबईला आल्यानंतर कुठे त्याचा राहण्याची सोय कुठे असते? आपल्या घरी. अच्छा, पुरणपोळी. ओरणकोरी. आणि मग तो घाटावरती जेव्हा घाटावरची शर्यती सुरू होते आणि मुंबईच्या इथे असला तो मुंबईमध्येच, मग कधी जेव्हा घाटावरती यायची वेळ झाली तेव्हा घाटावरती आणता. सो दादा खूप भारी वाटलं बोलून. आणि सुंदर आणि जो गुपित पैर आहे तो नक्कीच गट पास करेल आणि नक्कीच पुसेगावचं जर मैदान त्याच्या नावावरती झालं तर आम्हाला सुद्धा आनंद वाटेल. आणि आपण आपल्या चॅनेल मार्फत मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या बाय.